डिक्लेअर केला गेला 23 ऑगस्ट 2023 आज संध्याकाळी 6 वाजता या घटनेला बरोबर 1 वर्ष होणार आहे. आपण त्याच्या आठवणीसाठी म्हणून हे नेमकं काय काय झालं याचा एक थोडासा आढावा घेणार आहोत प्रेझेंटेशनच्या मदतीने. सो आय होप यू ऑल आर रेडी. सो आय स्टार्ट. जे झालं ते काहीतरी हे अशा तऱ्हेचं झालं. सो दिस येलो डॉट इज अ सॅटेलाइट. चंद्रयान 3 पृथ्वीच्या भोवती फिरत होतं. एका विचक्षण वेळेला ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये गेलं. चंद्राच्या जवळजवळ जात विक्रम त्याच्यापासून दूर झाला आणि 23 ऑगस्ट उजाडलं. या सगळ्या याच्यामध्ये नेमकं काय काय कसं कसं झालं हे थोडंसं विगत आणि नीटपणे बघू. तर सुरुवात जी काही झाली ती तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. 14 जुलै 2023 या दिवशी शर म्हणजे श्रीहरिकोटा रेंज इथून LVM-3M4 हे रॉकेट वापरून दुपारी 2:35 आणि 17व्या सेकंदाला अग्निज्वाळा बाहेर पडल्या आणि चंद्रयान 3 हे आकाशाकडे झेपावलं. पाहता पाहता त्यांनी त्याची उंची गाठली. ती होती 36,500 किलोमीटर आणि त्या ठिकाणी त्यांनी वापस येण्याचा प्रवास सुरू केला. हे अशा तऱ्हेचं त्याचं ऑर्बिट होतं. ज्या वेळेला तो वापस येऊन 170 किलोमीटर वरती आला त्यावेळेला तिथे पुन्हा रॉकेट फायर केला गेला. तो दिवस अर्थातच होता 15 जुलै. 15 जुलै 2023 ला फायर केल्यानंतर त्याची कक्षा मोठी झाली. फायर या इथे केलं, या इथे पृथ्वीच्या जवळ असताना, आणि त्याच्यामुळे ते दूर गेलं. नंतर ते दूर गेलं. इन्क्रीज होता एक साधारणतः 10,000 किलोमीटरचा. मी रफली बोलतोय. 41,762 किलोमीटर बाय 173. म्हणजे लक्षात घ्या जवळची कक्षा ही फक्त 3 किलोमीटरनी वाढली आणि ही इकडची दूरची कक्षा बरीच मोठी झाली. त्याच्यानंतर 16 जुलै पुन्हा फायर झालं आणि 16 जुलैचा जो काही राईज होता तो मात्र नियर पॉइंट मध्ये जास्ती होता. त्याच्यामुळे 173चं 226 झालं. परंतु बाहेरची कक्षा उलट आतमध्ये गेली. 41,762 ऐवजी 41,603. सो इट टर्न आउट इनसाइड. थर्ड राईज 18 जुलै. लक्षात घ्या त्या सगळ्या तिथे बसलेल्या शास्त्रज्ञांच्या हृदयाचे ठोके कसे असतील. 14 जुलै पासून 18 जुलै पर्यंत काय जेवले असतील आणि काय खाल्लं असेल, काय लागलं असेल. सो ऑन दॅट पर्टिक्युलर 18 जुलै द राईज वॉज अप टू 51,400 किलोमीटर. आता जवळचे डिस्टन्स वाढलं आणि ते झालं 228. फोर्थ राईज बराच मोठा होता. 20 जुलैला केला गेला. म्हणजे या चौथ्या याच्यामधून जेव्हा तो जवळ आला त्यावेळेला पुन्हा इथे फायर केला गेला आणि ते दूरपर्यंत गेलं. आता राईज होता 71,351 आणि 233. जवळचं डिस्टन्स फार वाढतच नाहीये कारण की त्याचाच तर ग्रॅव्हिटेशनचा फोर्स वापरला जातोय. गोफणीचा गोटा जसा फिरवला जातो तसे फिरवला जातो. आणि आता मात्र फिफ्थ जो काही स्लिंग शॉट दिला गेला त्या याच्यामध्ये त्याचं अंतर झालं 1,27,603. अजूनही चंद्र बराच दूर आहे. जवळपास 2 लाख किलोमीटर. चंद्रापर्यंत पोहोचायला अजून 2 लाख किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. त्या ठिकाणी हा शेवटचा शॉट केला गेला आणि 25 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत ते सॅटेलाइट मूव्ह करत राहिलं आणि मूव्ह करत राहिल्यानंतर शेवटी ते 31 जुलैला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये शिरू शकले. सो दिस इज द स्टोरी फ्रॉम 14th जुलै टिल 31st जुलै. आता एवढंच झालं की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामध्ये प्रवेश करतात. मूव्हिंग अराउंड द मून. 5 ऑगस्ट त्या ठिकाणी पहिलं फायर केलं गेलं. चंद्राच्या सगळ्यात जवळ 164 किलोमीटर होतं आणि सगळ्यात दूर होतं 18,074. पहिलाच फायर झाला
आणि लक्षात घ्या काय झालं ते. 6 ऑगस्ट 170 आणि एकदम 18,000च्या ऐवजी 4,313. या सगळ्याच्या मध्ये रिस्क असते. हे थोडंसं जरी जास्त बॅकफायर झालं तर सरळ तो चंद्रावरती जाऊन वापरू शकतो. At that time there was intelligent thing which was associated with the lander also, आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत होत्या. 6 ऑगस्टला हे झालं. त्याच्यानंतर 9 ऑगस्ट पुढचा हिट केला गेला. त्यावेळेला जवळचं अंतर हे 170 होतं, 174 होतं आणि जास्तीत जास्त तो फक्त 1437 किलोमीटर जात होता. चंद्राचा पृष्ठभाग अगदी जवळून पाहायला जात होता. कॅमेरे सुरू झालेले होते. चंद्रयान 2चा पराभव डोळ्यासमोर होता आणि आता हे त्या ठिकाणी चालू झालं होतं. या 9 ऑगस्टच्या जवळपास पहिले प्रयत्न होता. 12 ऑगस्टलाच याला विक्रम लँडरला तिथे लँड करायचं. याचं कारण मोठं इंटरेस्टिंग आहे. 12 ऑगस्टला विक्रम साराभाईंचा जन्म झाला होता. सो दे वर ट्राईंग दॅट लँडर शुड लँड ऑन 12th ऑफ ऑगस्ट. परंतु सुरुवातीलाच थोडा उशीर झाला होता म्हणून ते शक्य झालं नाही आणि त्याच्यामुळे हे इथे थोडंसं डिले झालं. आणखीन एक गोष्ट झाली. 14 ऑगस्टला एक फार मोठं डोक्यावरती एकदम दगड यावून आपटणारी बातमी आली. रशियन स्पेस एजन्सीने त्यांचं पण एक सॅटेलाइट पाठवलेला आहे. तो पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवामध्येच उतरणार आहे आणि त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. बहुतेक करून ते भारताच्या आधी तिथे पोहोचेल. मग घाई करायची का? उत्तर आलं नाही. आपल्याला शर्यत जिंकण्यापेक्षा त्या ठिकाणी यश संपादन हे जास्ती महत्वाचं होतं आणि त्या दृष्टीने 16 ऑगस्टला आणखीन एक शेवटचा हे केला गेलं. आता दोन्ही अंतर जवळपास सारखे झाले होते. ऑर्बिट ऑलमोस्ट सर्क्युलर 153 बाय 163. या ठिकाणी ऑर्बिटरमधून विक्रम बाजूला झाला. 18 आणि 19 या याच्यामध्ये डी ऑर्बिटिंग सुरू झालं. विक्रम लँडर क्षणाक्षणाला जवळ जायला सुरुवात झाली. आता फक्त 25 किलोमीटर तो सगळ्यात जवळ होता आणि 134 हे सगळ्यात दूरचं अंतर होतं. आणि 23 ऑगस्ट उजाडली. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वी बिकेम 4th नेशन टू हॅव सॉफ्ट लँडिंग ऑन द मून. पहिले USSR, दुसरं USA, तिसरं चायना आणि चौथा भारत. संपूर्ण जगामध्ये चौथा देश की ज्याने सॉफ्ट लँडिंग केलं. नाही इतकंच नाही हो, रेकॉर्ड्स तर बरेच तुटले. पुढचा जो रेकॉर्ड होता तो या ठिकाणी थोडासा आपल्याला बाकीच्यांचं अपयश पाहून जे यश जास्ती सुखावतं ना ते सांगतो या ठिकाणी. रशियन्सचं सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी त्यांच्या 5 चुका झाल्या तेव्हा ते लँड करू शकले. USA तर 15 चुका झाल्या त्याच्यानंतर त्यांचं लँडिंग झालं. भारताची फक्त एकच झाली हो, चंद्रयान 2, आणि त्याच्या पुढच्या याला त्यांनी सॉफ्ट लँडिंग केलं. सो दिस इज समथिंग टू बी प्राऊड ऑफ. पण फार शिफारून जाऊ नका. चायना पहिल्याच अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल झाला. एनिवे, फर्स्ट नेशन टू लँड ऑन द साऊथ साईड ऑफ द मून. याच्यामध्ये साऊथ साईड म्हणजे लक्षात घ्या बरं काय आहे ते. आपल्या दृष्टीने वरती म्हणजे नॉर्थ, खाली म्हणजे साऊथ. चंद्रावरती असं नाही. चंद्राची नॉर्थ ही पृथ्वीकडे आहे. अहो, चंद्राच्या आकाशामध्ये जर का पाहायला गेले तुम्ही तर एकच तारा किंवा ग्रह एकाच ठिकाणी दिसतो, तो म्हणजे पृथ्वी. चंद्र लॉक झालेला आहे पृथ्वीला. तो असा फिरतो पृथ्वीच्या सोबत, सतत एक तोंड पृथ्वीकडेच ठेवतो. तर त्याच्यामुळे त्या दिशेला म्हणलं तर नॉर्थ, चंद्राची नॉर्थ. आणि त्याच्या दुसरा साईड पृथ्वीच्या पलीकडची ती म्हणजे साऊथ. त्याच्यामुळे आपली साऊथ आणि चंद्राची साऊथ ही पूर्णपणे वेगळी आहे. एनिवे, तर साऊथ साईड ऑफ द मून मिशन. आणि याच्याशिवाय एक आणखी मोठं रेकॉर्ड बनवलं गेलं. तुम्ही आत्ताच्या यूट्यूबवरती बघताय ना, अशाच तऱ्हेचं यूट्यूबचं हे त्यावेळेला इस्रोने केलं होतं आणि संपूर्ण जगामधून त्याला
80 लाख लोक बघत होते एकाच वेळेला. युट्यूबच्या इतिहासामध्ये हा पण एक रेकॉर्ड होता. तर हे अशा तऱ्हेचे भरपूर रेकॉर्ड झाले आणि हे सगळे रेकॉर्ड आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेक्चरचं नाव आहे बैलगाडी उडाली आकाशी.